सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम। आज आपण 224 नंबरच्या सत्संगात प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगापासून आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभू निरूपित जीव, देवता, प्रपंच व परमेश्वरी, अनादीचे व नित्य पदार्थ याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितलं। त्यानंतर जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी सर्वज्ञांनी आपल्याला जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, ते तत्त्वज्ञान मग आचार असेल, त्याग असेल, विचार असेल, याचं आपण चिंतन केलं। कारण नामधारक वासनिकांमध्ये एक न्यूनगंड निर्माण झालेला आहे धर्म आणि धार्मिकतेच्या संदर्भात, आचार व त्यागाच्या संदर्भात। तो निघून जावा यासाठी आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेतसुद्धा आपण धर्म सांभाळू शकतो, आचार करू शकतो, त्याग करू शकतो, आणि तो कशा पद्धतीनं करू शकतो यावरती आपण चिंतन केलं। आणि हे चिंतन करत असताना प्रॅक्टिकली आपण काही गोष्टी आहे की ज्या समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न केला। खरं म्हणजे अनेक सद्भक्त हे सत्संग ऐकतात, कोणाचे 50 सत्संग ऐकायचे झाले, कोणाचे 100 झाले। नंबरप्रमाणे जर हे आपण सत्संग जर ऐकले तर नक्कीच आपल्या मनामधले जी संभ्रम आहे, धर्माविषयी जे गैरसमज आहे, अज्ञान आहे, भीती आहे किंवा न्यूनगंड आहे, ती तर निघून जाईलच जाईल। परंतु धर्माच्या प्रती आपलेली जी असलेली आवड जी आहे ही नक्कीच आपली वाढेल। आणि जोपर्यंत धर्माचा अभ्यास करत नाही तोपर्यंत धर्माविषयी आवड, परमेश्वराविषयी आवड आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये निर्माण होऊ शकत। जोपर्यंत आवड निर्माण होत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराला प्राप्त पण करू शकत नाही। कारण परमेश्वराने स्पष्ट या गोष्टी सांगितलेल्या आहे, जे बी करायचं ते आवडीरूप केलं पाहिजे। अहेतुक तर केलंच पाहिजे, परंतु अहेतुक कोणती क्रिया करत असताना ती आवडीरूप पण असली पाहिजे। जर ती आवडीरूप असेल तर स्वामी जे आपल्याला अपेक्षित आहे ते सर्व गोष्टी देऊ शकतात। आणि त्याच्यासाठीच परमेश्वरनी ही सृष्टी निर्माण केली, स्वतः अवतार घेतला आणि स्वतः अवतार घेऊन वाडीवाडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलं। हे फक्त आणि फक्त जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी। ही जी आवड आहे हीच परमेश्वराला अपेक्षित आहे आणि आवड हीच सामुग्री आहे। आपण काय करतो, आवड न करता एक प्रोसेस म्हणून अनेक सामुग्रीतून, या प्रपंचाच्या माध्यमातून परमेश्वराला प्राप्त करण्याचे स्वप्न आपण बघत असतो। विधी, कर्मकांड, अंधश्रद्धेच्या माध्यमातून आपण ती धार्मिकता करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातूनच परमेश्वराला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो। पण पक्षकार काय सांगतात, वेच हीची आवड म्हणजे काय, परमेश्वराविषयी जी आवड आहे, वेच हीच सामुग्री, वेच हीच आवड, आवड हीच सामुग्री, ही जी आपल्याला सिद्धांत जर आपण समजून घेतला तर नक्कीच आपल्याला धर्माविषयी जी गैरसमज आहे, अज्ञान आहे, ते दूर होईल। आणि आवड निर्माण करायची तर असं विशिष्ट काही गोष्टी कृती करायची गरज नसते। कुठं जाऊन आपण काही इंजेक्शन, गोळ्या घेऊन आवडी निर्माण करू शकत नाही किंवा बाह्य उपायांनी आपण परमेश्वराविषयी, धर्माविषयी आवड निर्माण करू शकत नाही। मग आवड निर्माण होईल कशी? आवड निर्माण ही फक्त ज्ञानातून होऊ शकते। एखाद्या व्यक्तीविषयी जर आपल्याला ज्ञान झालं तर त्याच्याविषयी आपोआपच एक श्रद्धा, एक आवड, एक आपलेपण निर्माण होतं। तसं परमेश्वराविषयी जर आपल्याला ज्ञान झालं, परमेश्वरी वस्तू काय आहे आणि आपल्यासाठी त्या परमेश्वराने काय काय केलेलं आहे आणि ते आपलं हित कशात आहे, आपलं भलं कशात आहे, हे ज्ञानातून जर आपण समजून घेतलं तर आपोआपच धर्माविषयी, देवाविषयी आवडी निर्माण होते आणि हीच आवड आपली सामुग्री तयार होते आणि या सामुग्रीतूनच परमेश्वर प्राप्त होण्यासाठी आपल्याला खूप मोठी मदत होते। परंतु आपण हे न करता बाकीच्या साऱ्या गोष्टी करतो आणि अनंत जन्मात, अनंत सृष्टीत जसं फसलो तसं आत्ताही फसू शकतो। आणि म्हणून ज्ञान हे अत्यंत गरजेचं आहे। ज्ञानमोचक परमेश्वराने सांगितलेलं आहे आणि ते ज्ञान जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपल्याला ती जाणीव होऊ शकत नाही। आणि म्हणून या ज्ञानाच्या माध्यमातून आपण होतो कुठं, आलो कसं, काय काय केलं आजपर्यंत आणि किती मोठ्या दुःखात आपण पडलो, याची सातत्यपूर्ण जाणीव, उजळणी धर्माच्या माध्यमातून आपण केली पाहिजे। जोपर्यंत ती आपण करत नाही तोपर्यंत धर्मावरती आपण टिकू शकत नाही, सातत्यपूर्ण आपला प्रयत्न आपण करू शकत नाही। आणि म्हणून ती जाणीव असणं अत्यंत गरजेचं आहे। एखादी व्यक्ती गरीब आहे, त्या गरिबीतून वरती गेला, श्रीमंत झाला, पण त्यांनी ती जाणीव जर गरिबीची विसरला तर ती श्रीमंती त्याला जास्त काळ टिकू शकत नाही किंवा त्याला अहंकारातून नेऊन त्याचा नाशसुद्धा करू शकते।
म्हणून ही जाणीव अत्यंत महत्त्वाची आहे. असाच एक राजा असतो, तर त्याला संन्यास घ्यायचा असतो. आता संन्यास घ्यायचा आहे कारण त्यावेळची ती परंपरा होती. 4 बालाश्रम किंवा संन्यासाश्रम हे जे आश्रम पद्धती होत्या, त्या आश्रम पद्धतीच्या माध्यमातून त्या राजाला वाटलं की आपण आता इतकं राजाचा उपभोग घेतलेला आहे, सुखासमाधानाने राहिलो, तर आपल्याला याचा त्याग केला पाहिजे आणि आपण संन्यास घेतला पाहिजे. आपल्या हिताच्या अनुषंगाने आपण हे बघितलं पाहिजे. परंतु त्याची अडचण होती, त्याला कोणत्या प्रकारचा वारसदार नव्हता. आता कोणाच्या भरोश्यावर हे राज्य सोडायचं आणि त्याग तरी कसा करायचा, हा विचार करता करता त्याच्या मनात सहजच एक क्लुप्ती सुचते. आपल्या गुरुला तो विचारतो. गुरु पण सांगतात की तुम्ही शोधणी करा आणि त्या शोधण्यातून ज्याची योग्यता आहे त्याला वारसदार बनवा, दत्तक घ्या, असे अनेक उपाय त्याला सांगितले जातात. आता त्याचं काही निर्णय क्षमता पूर्ण विशिष्ट ठिकाणी गेली नाही आणि मग तो दैवावर सोडतो आणि तो प्रधानाला विचारतो, सांगतो, आदेश करतो की उद्या सकाळी जी व्यक्ती राजदरबारात प्रथम येईल, मग तो कोणी असो, त्याला मी वारसदार बनवील आणि त्याला मी राजा बनवेल. आता पंतप्रधान वगैरे जे सारे जे मंडळी असतात त्यांना हे आश्चर्य वाटतं. ते म्हणे असं कसं काय, असं कुणी येऊ शकतं आणि मग कोणालाही कसं काय आपण वारसदार ठरवणार. परंतु राजा आपल्या निर्णयावर ठाम होता. आपल्या दैवावरती त्याची निस्सीम निष्ठा होती आणि परमेश्वर आपल्याला आपण जो निर्णय घेतला आहे तो चुकीचा होऊ देणार नाही, आपल्याला सहाय्य करतील, अशी भावना त्याच्यामुळं असल्यामुळे त्यांनी पंतप्रधानाला सांगितलं, सर्व यांना सांगितलं आणि उद्याच्या दिवसाची वाट पाहायला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी अचानक एक अत्यंत गरीब, फाटलेले कपडे, पण खूप दिवसापासून जेवण केलेलं नाही, अशा अवस्थेतला एक गरीब व्यक्ती, तरुण मुलगा राजवाड्यात येतो. आता राजवाड्यात आल्यानंतर या साऱ्या जे मंत्रिमंडळ असतं त्यांना आश्चर्य वाटतं की आता राजाला ही गोष्ट सांगावी तरी कशी, आणि सांगितली तर राजा ऐकेल का. परंतु आता राजाने आदेश दिलेला आहे, आपण काही टाळू शकत नाही, करू शकत नाही. म्हणून त्याला धरून पकडून राजासमोर उभं केलं जातं आणि राजाला सर्व सांगितलं जातं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्वात अगोदर हा आला होता राजदरबारामध्ये. त्यालाही काही कळत नाही, कारण तो आला होता गरीब परिस्थिती, अडीअडचणी असल्यामुळं त्याला वाटलं आपण राजदरबारात जावं, आपली काहीतरी कैफियत मांडावी, काहीतरी मदत भेटते का पाहावं, ह्या अपेक्षेने आशेने आला होता. कोणाचं नशीब केव्हा कधी काय येईल, कोणत्या कर्मामुळं त्याला काय भेटेल हे सांगता येत नाही. आणि परमेश्वरावरती त्याची निस्सीम निष्ठा असल्यामुळं राजाने सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही. तर त्याच्या डोक्यात आणखीन एक क्लुप्ती आली. त्याला मुलगी असते, सुंदर अशी राणी मुलगी असल्यामुळं, राजकन्या असल्यामुळं तो तिला बोलवतो आणि सांगतो की माझा असा असा विचार आहे की ज्या मुलाला मी आता वारसदार म्हणून, राजा म्हणून नेमणार आहे, त्याच्यावर तुझं लग्न मला करून द्यायची इच्छा आहे. आता तिलाही असं वाटतं की माझे वडील आहे, त्यांनी निर्णय घेतला आहे, ते चुकीचे निर्णय घेणार नाही, आणि म्हणून त्याला सर्व मग सांगितलं जातं, त्याला आंघोळ घातल्या जाते, नवीन कपडे घातले जातात, सर्व काही व्यवस्थित केलं जातं आणि त्या राजकन्याचा विवाह त्या मुलाबरोबर केला जातो. त्याला राजगादीवर वारसदार म्हणून नेमलं जातं आणि तो व्यवस्थितपणे, आता गरीब शेतकऱ्याचा मुलगा, आणि तो राजा काय करतो, त्याला वारसदार नेमल्यानंतर तो जंगलात जातो, संन्यास घेतो. याच्यावर पूर्ण जबाबदारी पडते. कोणत्या प्रकारचा अनुभव नाही राजगादी चालवण्याचा, राज्यकारभार चालवण्याचा, परंतु तो हळूहळू सर्व शिकत असतो. शिकून अनुभवातून तो पुढं जात असतो आणि व्यवस्थितपणे राजगादी किंवा राजदरबार सांभाळायला लागल्यानंतर तो स्थिर स्थावर होतो. परंतु स्थिर स्थावर झाल्यानंतरही एक गोष्ट त्यांच्या दरबारातल्या सर्वच मंत्रिमंडळाला लक्षात येते का राजाने एक रूम अशी एक स्पेशल तयार केलेली आहे आणि त्या रूमची चावी फक्त स्वतःच्या राजाकडे स्वतः ठेवतो. तो दुसऱ्या कोणाला देत नाही आणि तो कधी जातही नाही, कोणाला जाऊ देत नाही. 8-15 दिवसातून मात्र कधी त्याला वाटलं तर त्या रूममध्ये तो जातो. बाहेरून कडी लॉक उघडल्यानंतर आत जातो, आतून कडी लावल्या जाते आणि 1 तास, अर्धा तास, 2 तास, जितका वेळ वाटेल तितकं त्या तो रूममध्ये बसतो आणि पुन्हा निघून येतो. आता हे सर्वांना आश्चर्य वाटतं. त्या रूममध्ये कोणाला जाण्याची अथॉरिटी नसते, कोणी जात नाही, उत्सुकता निर्माण होते, सर्वकडे चर्चा होते. आता मंत्रिमंडळात ते काही प्रधानमंत्री असतात, ते धाडस करू शकत नाही, पण एक प्रधानमंत्री असतो, तो राजाला विचारतो की राजा तुम्हाला राग येत नसेल तर मी काही विचारू का. म्हणे विचारा. म्हणे असं जे रहस्य आहे ते सर्वांना आकर्षित करणारं आहे आणि काय नेमकं रहस्य आहे
हे जाणून घेण्याची इच्छा आहे. तर राजा अचानक त्याला सांगतो की तू तुझ्या पायरीनं राहा, तुला त्याची काही आवश्यकता नाही आहे आणि तुम्ही विचारायची काही गरज नाही आहे आणि मी बी काही ती गोष्ट सांगणार नाही आहे. आता नावीलाज होतो, सर्व गप्प बसतात. मग त्यांनी परत क्लृप्ती लागते का राजकन्या जी त्याची पत्नी असते राणी, त्या राणी साहेबांकडे पंतप्रधान जातात आणि अशी अशी गोष्ट सांगतात. ते राणी म्हणते मला बी त्या गोष्टी लक्षात आलेल्या आहे, परंतु मी बी 2-3 वेळा राजाला विचारायचा प्रयत्न केला, पण राजाने ओळीचे उत्तरं दिले आणि त्यामुळं मलाही नाईलाज झाला. परंतु म्हणे तुम्ही काहीतरी आयडिया करा का जेणेकरून तिथं नेमकं काय आहे हे रहस्य आपल्याला कळेल, समजेल. आणि म्हणून राणीकडे ही गोष्ट सांगितल्यानंतर ती राणीसुद्धा आयडिया करते. कधीतरी गोड बोलून पाहते, कधीतरी रुसून फुगून पाहते, कधीतरी रागाने विचारते आणि नंतर काहीतरी आयडिया करून ती त्याला हट्ट धरते राजाकडं आणि नाविलाज होतो राजाचा. राजा म्हणतो ठीक आहे, तुमची इच्छाच आहे सर्वांची, तर एक दिवशी तुम्हाला ते रहस्य उलगडून सांगेल. आणि नंतर मग सर्व राजदरबारातली लोकांना उत्सुकता, राणीला उत्सुकता, सर्वांना तो घेऊन जातो राजा. त्या रूमची दरवाजाची चावी त्याच्याकडे असल्यामुळं तो दरवाजा उघडतो आणि आत जातो तर आतमध्ये काही नसतं, फक्त पूर्ण रूम मोकळी असते. परंतु ज्यावेळेस तो आला होता त्या गादीवर राजवाड्यामध्ये, तर त्यावेळेस त्याच्या अंगावरती जो कपडा होता, जी फाटलेली चप्पल होती, तर तो कपडा, ती चप्पल त्यांनी त्या रूममध्ये अडकून ठेवलेली होती आणि दुसरं मात्र काहीच नव्हतं. खाली बसायला बारदान होतं. तो सांगतो का ह्या रूममध्ये ज्या वेळेस मला ही राजगादी किंवा राज्यदरबार किंवा राजापणाचं एक गर्व निर्माण व्हायला लागतो, त्यावेळेस ती जाणीव व्हावी म्हणून मग मी इथं येत असतो आणि त्या बारदानावर बसून त्या ड्रेसकडे पाहत असतो. मला शांत वाटतं आणि मी माझे जुने दिवस आठवतो, माझी गरिबी, माझी परिस्थिती, माझ्या अडीअडचणी, मी कोणत्या हालाकीत जगलो आणि कशासाठी इथं आलो होतो आणि मला काय भेटलं. तर हे जाणीव असावी, माझ्या डोक्यात हवा जाऊ नये, माझे पाय जमिनीवर असावे, या उद्देशाने मी एक रहस्य माझ्यासाठी जीवनासाठी तयार करून ठेवलं होतं. सांगण्याचं तात्पर्य काय की आपण धार्मिकता करत असताना परमेश्वराने सृष्टी का निर्माण केली, कशासाठी केली, आपण होतो कुठं, आलो कसं, आणि येत असताना आपण सहजासहजी ह्या नरक योनीतून मानव योनीत आलेलं नाही आहे. सहजासहजी आपल्याला परमेश्वराने दिलेला बोध आहे तो भेटलेला नाही आहे. त्या बोधाच्या माध्यमातून आपण धार्मिकता जी करतो आहे ती सहजासहजी आपण करत नाही. याच्या पाठीमागं खूप मोठा भाग आपण आपल्या जीवनातून वाहून गेलेला आहे. त्याची जाणीव आपण शास्त्रातून जर समजून घेतली, जाणून घेतली, तर नक्कीच धार्मिकता करत असताना आपण सतत आपलं डोकं शांत ठेवून अत्यंत स्थिरतेने, निग्रहाने, धैर्याने धार्मिकता करण्याचा प्रयत्न करू. याच्यासाठी आपण आता हे जे सत्संग बघतोय की आपण धार्मिकता करत असताना आपल्याकडून अविधी घडू नये, चुकीचं काम होऊ नये, असंत आपल्याकडून होऊ नये, यासाठी अविधी परमेश्वराने काय सांगितलेलं आहे. विधी आपल्याच्याने नाही करता आला तरी चालेल, परंतु आपल्याकडून अविधी झाला नाही पाहिजे, यासाठी आपण सर्वात जास्त काळजी घेत असतो. परंतु ते अज्ञानवाचक जर असेल तर आपण कशाला अविधी म्हणतो आणि त्यातच अडकतो. म्हणून नेमका अविधी काय आहे, नेमका परमेश्वराला काय अपेक्षित आहे, आपण काय करावं आणि काय करू नये, ही परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान जर आपण समजून घेतलं तर आपल्याला धर्म अत्यंत सोपा होऊन जाईल. मागच्या वेळेस तुम्ही जात्रेक्षेत्रा न वाचावे हे सूत्र आपण बघितलं होतं की परमेश्वर म्हणतात की तुम्ही मला प्राप्त करण्यासाठी साधना करताय, तर ज्या इतर देवतेच्या ठिकाणी जे क्षेत्र आहे, जत्रा आहे, अशा ठिकाणी तुम्ही जाऊ नये. कारण का, तर तुम्ही कोमळ ज्ञानी आहात, तुमच्यावरती त्याचा परिणाम होईल आणि तीर्थक्षेत्र आपलावतात, या देवतासुद्धा आपलं कार्य करतात. आपण या धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आणि एवढा मोठा धर्म आपल्याला जो अनंत प्रयासाने, अनंत सृष्टीनंतर किंवा अनंत जन्मानंतर भेटलेला आहे, तो धर्म जर आपल्या जीवनातून जर गेला तर किती मोठ्या दुःखाला आपण प्राप्त होऊ. यासाठी परमेश्वराने आपल्याला विधिनिषेध जो सांगितलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हा अविधी आहे का तुम्ही जात्रेक्षेत्रा न वाचावे, म्हणजे अशा ठिकाणी जाऊ नये का तिथं धर्मावरून तुम्ही जाण्याची शक्यता आहे. पुढचं सूत्र आहे, तुम्ही पुरी पाटणी न वसावे, म्हणजे कुठं राहायची वेळ आली, कुठं थांबायची वेळ आली किंवा आश्रम पद्धत आता निर्माण झालेली, तिथं राहण्याची वेळ आली, तर पुरी पाटणी म्हणजे जे छोटे गावं आहे त्या किंवा मोठे गावं आहे अशा ठिकाणी राहू नये. जेणेकरून तिथं गलबला, यात्रा, लोकांची गर्दी, ह्या अशा ठिकाणी आपण बसू नये, वसू नये किंवा राहू नये, जेणेकरून धर्मावरून आपण बाहेर जाण्याची शक्यता निर्माण होईल.
आणि म्हणून या ज्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. परंतु आजकाल परिस्थिती बदलली आहे. आज आपल्याला कुठं आश्रम जे साधू संत निर्माण करतात तर त्यांना हायवे पाहिजे, गाव पाहिजे, शहर पाहिजे, सर्व ट्रेनची व्यवस्था, बसची व्यवस्था, यांना जाणाऱ्यांना सुखसोयी कशा निर्माण होतील, अडचणी निर्माण होणार नाही, ह्या गोष्टी बघितल्या जातात, व्यावहारिक दृष्टिकोनातून बघितल्या जातात. परंतु एकांत पाहिजे आहे, धर्म तुम्हाला पाहिजे आहे. आणि या धर्माच्या अनुषंगाने जर तुम्हाला परमेश्वराची साधना जर करायची आहे तर ह्यासाठी परमेश्वराने जे सांगितलेलं आहे हे सूत्र आपण जर पाळले तरच आपल्याला त्या प्राप्त होतील. अन्यथा आज आपण काय करतो आहे की सूत्रांचा विचार न करता किंवा धर्माचा विचार न करता आपण फक्त व्यावहारिक दृष्टिकोनातून आणि विषयाच्या अनुषंगाने, जड चेतन पदार्थाच्या अनुषंगाने, उपलब्धता निर्माण व्हावी या अनुषंगाने आपण या साऱ्या गोष्टीचा विचार करतो आणि त्यातूनच मग आपण धर्मावरून जाण्याची शक्यता असते. ह्या ज्या गोष्टी आहे या आपण धर्माच्या चौकटीत राहून करण्याचा जर प्रयत्न केला तर कोणत्या प्रकारच्या अडचणी येणार नाही. आणि जर धर्मावरती निष्ठा ठेवून परमेश्वराने सांगितलेले तत्वसिद्धांत आपण पाळण्याचा जर प्रयत्न केलाच तर परमेश्वराचं सहाय्य होतं. आणि ज्या अडीअडचणीचा विचार आपण करतो आहे त्या विचाराला कोणत्या प्रकारच्या अडचणी येणार नाही. आपण कुठे जंगलात जरी जाऊन बसलो तरी परमेश्वराचं सहाय्य तिथं आपल्याला उपलब्ध होईल. परंतु आपली दैवावरती, परमेश्वरावरती आपली निष्ठा असली पाहिजे. मोठ्या बाजारपेठा, वस्ती ज्या ज्या ठिकाणी आहे तिथं जर आपण बसलो तर अनेक अडचणीला आपल्याला तोंड द्यावं लागतं. परंतु आजची परिस्थिती वेगळ्या पद्धतीची आहे. परंतु धर्मावरती निष्ठा ठेवून, देवावरती निष्ठा ठेवून परमेश्वराने सांगितलेली जी धर्माची चौकट आहे त्याच्या अनुषंगाने विचार करून जर आपण धार्मिकता केली किंवा आपण पुढचे पावलं जर टाकले तर नक्कीच आपल्याला परमेश्वराचं सहाय्य होतं. तर तुम्ही पुरी पाटणी न वसावी, म्हणजे मोठ्या मोठ्या वस्तीच्या ठिकाणी, मोठ्या मोठ्या शहराच्या ठिकाणी, जे आपण तालुक्याच्या ठिकाण असेल, शहराचं ठिकाण असेल तर अशा ठिकाणी आपण जास्त वेळ राहू नये, थांबू नये. देवाने सांगितलं आहे तुम्ही कुठं असले पाहिजे तर तुम्ही डोंगरात असले पाहिजे, तुम्ही गुहेत असले पाहिजे. परंतु आता ती काळ परिस्थिती बदलली आहे. परंतु निदान एकांत जरी आपल्याला लाभेल, एकाग्रता आपल्याला भंगणार नाही असं तरी ठिकाण आपण शोधलं पाहिजे. आपण कवनाची ताती न कीजे तरी आपली कवनी न करी. आपण आता समाजात राहत असताना कोणाची जर आपण खोड काढली, कोणाला निगेटिव्ह बोललं, कोणाला नावं ठेवले, कोणाची बदनामी केली तर तोही आपली करणारच आहे. जसा चेंडू आहे, जेवढ्या स्पीडने आपण भिंतीवर आदळतो तेवढ्या स्पीडने तो परत रिटर्न येत असतो. जर आपण कोणाची जर खोडच काढली नाही तर कोण आपली कशाला काढत. कोणाविषयी निगेटिव्ह बोललं नाही तर तो आपल्याला कशा, कोणाचं आपण वाईटच चिंतलं नाही, वाईटच केलं नाही तर आपलं तरी वाईट कसं होईल, हा विचार करून आपण आपलं राहिलं पाहिजे. आणि साधकाला ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहे. आता नामधारक वासनिकाला समाजात राहत असताना ह्या सूत्राचं अत्यंत मोठं महत्त्व आहे की आपण समाजात राहत असताना आपण कसं राहावं, कसं वागावं, आपली धार्मिकता सांभाळण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीचा विचार करावा. आणि त्या विचाराने जर आपण वागलो, राहिलो तर नक्कीच आपल्याला शांतता लाभेल आणि कोणत्या प्रकारच्या अडीअडचणी येऊ शकत नाही. म्हणून आपण कोणाविषयी निगेटिव्ह विचार, बदनामीकारक बोलणं, ओठांतर निघाल ते देशांतरा जाईल, त्याच्या कानावर जाईल, त्याला दुःख होईल, ते दुःखाचं कर्म आपल्याला लाभेल आणि ते आपल्याला परत भोगावं लागेल. हे चक्र आहे. जिथून सुरुवात होती तिथंच ते संपत असतं. त्याच्यामुळं साधकांनी छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि महानुभाव संप्रदायामध्ये दैवराटीत असताना या छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून जो धार्मिकता करतो, जी कुशलता ज्याच्या व्यवहारामध्ये आहे तोच परमेश्वरा प्राप्त करू शकतो. नुसतं जागायचं म्हणून जागायचं आणि करायचं म्हणून करायचं असे करणारे जे साधक आहे ते कधी धर्माला, परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. कोणत्याही छोट्याशा गोष्टीवरून धर्मावरून जाऊ शकतो आणि खूप मोठं दुःखात पडू शकतात. म्हणून आपण कवनाची ताती न कीजे, आपण कोणाची खोड करायची नाही, कोणाविषयी बदनामीकारक बोलायचं नाही, कोणाविषयी निगेटिव्ह बोलायचं नाही, कोणाविषयी प्रतिक्रियासुद्धा व्यक्त करायच्या नाही. आपल्याला काहीच माहीत नसतं तरी आपण प्रतिक्रिया व्यक्त करतो. तर या साऱ्या ज्या गोष्टी, आपण आपला धर्म भला, आपण देव भला जर आपण राहिलो तर दुसरे बी आपल्याला तशा पद्धतीनं कुणी वागणूक देऊ शकत नाही. पोरा जीवा करीना परी करीनाईसी हावी न बंदे. परमेश्वर स्वतः सांगतायत होईल का नाही, हे तो करील का नाही ही गोष्ट वेगळी आहे. तो तर करण्याचा प्रयत्न करीतच नाही. पोरा जीव करीना म्हणजे स्वतः तर काही करत नाही, परंतु न करताही मी करीन, मी करण्याचा प्रयत्न करीन, मी करू शकतो अशी मानसिकता, अशी पॉझिटिव्ह विचार म्हणजे असे आत्मविश्वास, होकारात्मक विचार ठेवून त्यांनी
हाव तरी धरली पाहिजे, एक महत्त्वाकांक्षा तरी धरली पाहिजे, एक स्वप्न तरी ठरले पाहिजे. व्यावहारिक जगामध्ये जीवन जगत असताना आपण खूप स्वप्न पाहतो. असा बंगला बांधू, मग अशी गाडी घेऊ, मग अशी इस्टेट तयार करू, असा प्लॉट घेऊ, असं मुलांना शिकू, असं मुलींना शिकू, हे करू ते करू, हे सतत आपल्या मनामध्ये आडाखे राहतात. पण धर्माच्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये कोणत्या प्रकारचं योजन नाही राहत, नियोजन नाही राहत. आयोजन नियोजन नसल्यामुळं आपण धर्मावरती जास्त विचार करत नाही. फक्त आपण अडीअडचणी, आपल्या संकट जे येतात आपल्या कर्मराटीमध्ये जगत असताना, सांसारिक जीवन जगत असताना, त्यावेळेस एक वापर म्हणून धर्माचा आपण करत राहतो. आणि ते आपल्याला घातकाचं आहेच, परंतु ती धार्मिकता पण नाही आणि तो दैवराटीचा पुरुष पण नाही. दैवराटीचा पुरुष आत्महिताच्या, आत्मकल्याणाच्या अनुषंगाने परमेश्वर प्राप्तीचं ध्येय ठेवून जो चालतो तो दैवराटीचा, तो महानुभव, तो उपदेशित, तो बोधवंत. अन्यथा फक्त जगायचं म्हणून जगायचं, करायचं म्हणून करायचं, हा महानुभव असू शकत नाही. त्याच्यामुळं आपण कोण आहोत, आपलं चिंतन, आपण कसा विचार करतो, आपण आपली धार्मिकता कशी करतो, याचा विचार करून आपण चालत जर राहिलो तरच आपल्याला हे होईल. परमेश्वर म्हणता करील का नाही करील ती गोष्ट वेगळी, परंतु मी करीन अशी हावत धर, असं महत्त्वाकांक्षा तर ठेव, असे स्वप्न तर बघ, अशी वासना तर कर, जेणेकरून ते करण्याचा प्रयत्न कर. जसं आपण स्वप्न पाहिलं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. आपण स्वप्नच पाहत नाही, महत्त्वाकांक्षा ठेवत नाही, तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न तरी कसं करणार. तर धर्माच्या अनुषंगाने परमेश्वर प्राप्ती आपल्याला व्हावी. अनंत जन्म वाया गेले, अनंत सृष्ट्या वाया गेल्या, अनंत दुःखामध्ये आपण पडलो, परंतु परमेश्वराने दया केली, कृपा केली म्हणून या सृष्टीत यादी पुन्हा आपल्याला बोध दिला आहे, हे तत्त्वज्ञान सांगितलं आहे, ज्ञान सांगितलं आहे. आता यावरती आपण चालून परमेश्वराला प्राप्त केलंच पाहिजे. नाही केलं तर आपण परत पुन्हा जन्माला येऊ, परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकू, पुन्हा दुःखात जाऊ. याचं दुःख करून आपण ती वासना ठेवली पाहिजे. यदा कदाचित तुम्हाला नाही करता आलं तर ती वासनासुद्धा परमेश्वर स्वीकारून तुम्हाला ते केल्याचं गोमटं देऊ शकतं. कारण परमेश्वर अनार्जित दाता आहे, तो दयाळू माळू कृपाळू आहे, परंतु आतून ती फिलिंग पाहिजे. नुसतं करायचं म्हणून करायचं, खोटेपणाने काही उपयोग नाही. तर आतून असं वाटलं पाहिजे का मी हे केलं पाहिजे, मी हे करीन. मग अनुसरण्याचं असेल, त्यागाचं असेल, चर्येचं असेल, जे बी असेल ते, ज्ञानाचं असेल, अभ्यासाचं असेल, कोणासाठी काहीतरी सेवा करण्याचा उद्देशाचा असेल, तर साऱ्या ज्या गोष्टी धर्माच्या चौकटीत बसणाऱ्या त्याची आपण हाव धरली पाहिजे. एक सेवित जाय, एक न सेवित जाय. हे एक सेवित जाय म्हणजे काय, एखादी साधक जो आहे हा स्वतः करतो, तत्त्वज्ञान सांभाळतो, आचार करतो आणि परमेश्वराला प्राप्त करतो. एखादा काय करतो का दुसऱ्याच्या करण्याला निमित्त ठरतो. आता हे दोन्ही गोष्ट आहे. संत स्वतः करतो, स्वतः दुसऱ्याला चांगल्या गोष्टी करण्याला निमित्त ठरतो, परंतु स्वतःही चुकीचं करतो, दुसऱ्याच्या वाईटाला जर निमित्त ठरतो तर तो नरकात जातो, आणि जर चांगलं केलं तर तो परमेश्वरापर्यंत जातो. तर या दोन्ही गोष्टी, दोन्ही बाजूनी सूत्र जर आपण विचार केला, मग विकाराच्या बाजूने असेल, विषयाच्या बाजूने असेल, विकल्पाच्या बाजूने असेल, कर्मकांड विधीच्या अंधश्रद्धेच्या बाजूने असेल, किंवा सेवा दास्याच्या बाजूने असेल, तर जे बी आहे, एक स्वतः करतो, स्वतः करून दुसऱ्याकडून करून घेतो, किंवा स्वतः न करता दुसऱ्याकडून करून घेतो, दुसऱ्याला आधार देतो, निमित्त ठरतो, तो चांगला असेल तर चांगल्याच्या ठिकाणी जाईल, वाईट असेल तर वाईटाच्या ठिकाणी जाईल. तर परमेश्वराने किती मोठी उपलब्धी करून दिलेली आहे. प्रत्येक गोष्ट आपणच करायची असं नाही, प्रत्येक गोष्ट आपल्याला जमेलच असंही नाही. जी गोष्ट आपल्याला जमू शकते, करू शकतो, ती आपण करा. जी आपल्याला करता येत नाही ती दुसऱ्याकडून करून घ्या, किंवा करण्यासाठी प्रेरणा द्या, करण्यासाठी इच्छा धरा, मार्गदर्शन करा, धर्मा धरू दिजे, या अनुषंगाने त्याच्या पाठीमागं उभे राहा. धर्मामध्ये पॉझिटिव्ह विचार खूप आहे. धर्म हा पॉझिटिव्ह विचाराचाच आहे, परंतु नकारात्मक विचार करून आपण धर्माच्या बाजूनी एक न्यूनगंड, एक भीती आपल्या मनामध्ये निर्माण केलेली आहे. ती अत्यंत चुकीची आहे. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार केला तर त्या नकारात्मकतेकडे जातं. तर धर्माचा आपण जे करू शकतो, आपल्यासमोर आज आपण काय करू शकतो याचा विचार चालू वर्तमान काळामध्ये जगलं पाहिजे. चालू वर्तमान काळामध्ये जगता जगता भूतकाळाचं ध्येय, भूतकाळाचं नियोजन करून आपण चालत राहिलं पाहिजे, तरच भविष्यकाळाचं, भूतकाळाचा विचार करून वर्तमान काळात जगत असताना भविष्याचा विचार करून नियोजन जर केलं आध्यात्मिक जगामध्ये, तर परमेश्वर प्राप्ती ही खूप अवघड विषय नाही, साधना खूप अवघड नाही आहे. कारण परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे ना. आपल्याच्यानी जेवढं होईल तेच परमेश्वर आपल्याला अपेक्षा करतात ना, आपल्याला सांगतात. हे शास्त्र कौनाप्रती न बोलावे. आता याविषयी बऱ्याच मनात शंका आहे आपल्या मनामध्ये, की अन्य कथनाचा दोष लागेल. देवाने सांगितले शास्त्र कौनाप्रती न बोला. आता कौनाप्रती म्हणजे कोणालाही नाही सांगायचं, हे लक्षात घ्या. कौनाप्रती म्हणजे कोणी नाही. मग कोणी नाही याचा अर्थ कोणीतरी आहे ना. म्हणजे असा पॉझिटिव्ह विचार, जो अर्थवंत आहे, ज्याला सत्य जाणण्याची इच्छा आहे, जो
सात्विक आहे, जो धार्मिक आहे, या व्यक्तीला, अशा जीवाला आपण त्याची आर्तता बघून, त्याची लेवल बघून, त्याची अवस्था बघून, त्याची ओढ बघून शास्त्र आपण सांगितलं पाहिजे. आता कोणतं, केव्हा, कधी, कसं सांगायचं ही मात्र व्यावहारिक कुशलता आपली असली पाहिजे. एखादा शेतकरी आहे, त्याचं शिक्षण कमी आहे, त्याचा अनुभव जास्त आहे, किंवा एखादा इंजिनियर आहे, वेल एज्युकेटेड आहे, त्याला त्याच्या पद्धतीनं जर आपल्याला सांगायचं असेल तर त्या पद्धतीनंच त्याला आपल्याला सांगावं लागेल. धार्मिकता कशासाठी करायची, आणि हे सत्संगामध्ये बऱ्याच चर्चा झालेल्या आहे. म्हणून जर तुम्ही नंबरप्रमाणे सत्संग ऐकले तर अन्य लोकांशी कसं संवाद, उपदेशी लोकांशी कसा संवाद करायचा, यावरती आपण प्रॅक्टिकल घेतलेलं आहे सत्संग, आणि ते आपण लगेच लक्षात येतं. तर हे कोणाला बोलायचं आणि कोणाला नाही बोलायचं हा सेन्स आपला असला पाहिजे. नाहीतर आपण प्रवास करत असताना ज्याची इच्छा नाही आहे त्यालाही आपण बळच आपलं सांगितलं आणि माझंच खरं आहे असं जर दामटत बसलो तर तो निगेटिव्ह होऊन जाईल महानुभावांविषयी, धर्माविषयी आणि आपल्याविषयी. तर समोरचा निगेटिव्ह न होता, आपला संवाद विसंवादात न जाता, त्याची मानसिकता, त्याची अवस्था, त्याची लेवल, त्याची आर्तता बघून आपण हे धर्मतत्त्वज्ञान सांगितलं पाहिजे. याचा अर्थ काय, तर कोणालाही सांगू नये, आणि कोणालाच सांगू नये असं नाही, तर कोणालाही सांगू नये, पण जो योग्यतेचा आहे त्याला मात्र हे शास्त्र आपण सांगितलं. सवय ते काहीशीची नाही होय, सवय ही साधकाला कशाचीच असली नाही पाहिजे. हेच पाहिजे, तेच पाहिजे, खायला असंच पाहिजे, कपडे असेच पाहिजे, झोपायला असंच पाहिजे. कंपर्शन, थोडक्यात कंपर्शन साधकाला असलं नाही पाहिजे. तो लवचिक असला पाहिजे. जसं आहे तसं त्याला ॲडजस्ट करणारा जर साधक असेल तर तो महानुभाव आहे, तो दैवराटीचा आहे, तो परमेश्वराचा आहे. त्याला कंपर्शन काहीच नाही पाहिजे. नाहीतर आपलं खूप पथ्य राहतं. ऑलरेडी परमेश्वरांनी पथ्य सांगितलेलं नाही आहे. पथ्य काय, की जे समोर येईल ते आपण स्वीकारायची ताकद असली पाहिजे. जे चुकीचं आहे ती त्यागाची ताकद असली पाहिजे. धर्माच्या चौकटीत बसणारे तेच आपण घेतलं पाहिजे. ह्या गोष्टींची आपण तयारी ठेवली पाहिजे. सवय ती काहीशीची नसावी, म्हणजे कोणत्याच प्रकारचं कंपर्शन आणि सवय आपल्याला नसली पाहिजे. आपण थोडक्यात लवचिक असलो पाहिजे. जे भेटल त्यावरती आपलं साधना आपण करत राहिलो पाहिजे, आणि पॉझिटिव्ह विचार करून परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आध्यात्मिक प्रवास हा सातत्यपूर्ण आपण कसा करू याचाच विचार आपण केला पाहिजे. अति आसुरे स्थानी नसावे. आता ज्या ठिकाणी हिंसा होते, आसुरस्थान म्हणजे तामस्थान ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपण असलो नाही पाहिजे. मग नामधारक वासनिकांनासुद्धा जिथं नॉनव्हेजची दुकानं आहे, जिथं हिंसा होते, बिअर बार आहे, जिथं हिंसा होते, तिथं आपण गेलो नाही पाहिजे, काही घेतलं नाही पाहिजे. त्याच्या आजूबाजूलासुद्धा काही वस्तू आपण घेतली नाही पाहिजे. तिथं जास्त वेळ काळ आपलं टिकलं नाही पाहिजे, आपण राहिलो नाही पाहिजे, बसलो नाही पाहिजे. तर ह्या बाजूचा विचार आपण केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या घरी आपल्याला जाण्याचा योग आला, परंतु ते नॉनव्हेज खाणारे आहे, हिंसा करणारे आहे, आसुरे आहे, काही व्यवहाराच्या दृष्टिकोनातून जरी गेलं तर तेवढ्यापुरतं तेवढं काम करून आपण लगेच निघालो पाहिजे. जास्त टाईमपास न करता, तिथं जास्त वेळ न बसता आपण आपली जी मलिनत्व आपल्यामध्ये येईल असं वागू नये, असं राहू नये. तर अति आसुरेस्थानी म्हणजे इथं दररोजच हिंसा होते, अशा ठिकाणी साधकांनी, नामधारक असो, वासनिक असो, साधुसंत असो, इथं त्यांनी नसलं पाहिजे. एकी भिक्षा न करावी. आता ह्या सूत्राविषयी बऱ्याच मनामध्ये संभ्रमावस्था आहे. एकी भिक्षा न करावी म्हणजे भिक्षा करणारी जी व्यक्ती आहे, साधक आहे, दररोज एकाच घरी भिक्षाला जाऊ नये. किंवा ते म्हटले बाबा आता काय इथंच बसा जेव्हा आम्ही वाढतो, तर असं करू नये. एकी भिक्षा न करावं याचा अर्थ एका घरातच भिक्षा मागू नये. किंवा याचा दुसरा अर्थ नाही घ्यायचा आहे का एका घराची भिक्षा मागू नये, कमीत कमी 2 घरं तरी पाहावं, 4 घरं तरी पाहावं, असा विषय नाही येतो. दररोज एकाच घरी जर भिक्षा मागितली तर ओळख होईल, त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात होईल, आणि जाड्याच्या दृष्टांतातून या गोष्टी धर्मावरून जीव जाण्याची शक्यता निर्माण होईल. किंवा ओळख झाली, एक आपलेपण निर्माण झालं, पण विषयाच्या अनुषंगाने गोडधोड जे धर्माला बाधक आहे ते पदार्थ, जड पदार्थ देतील, त्याची सवय लागली तर घाण्यावर बसण्याची वेळ येईल. तर आपल्या साहित्यामध्ये या साऱ्या गोष्टी आहे. म्हणून एकी भिक्षा न करावी याचा अर्थ काय, की एकाच घरची भिक्षा घेऊ नये, किंवा ज्या घरी भिक्षा केली तिथं जेवू नये. जर यदा कदाचित आता आपण एकटेच आहोत आणि एका घराच्या भिक्षेतूनच आपलं भागणार आहे 2 चपात्या भाजी, तर परत दुसरी घराची भिक्षा मागायची गरज नाही. तर याचा अर्थ जर अशा पद्धतीने जर घेतला तर 2 घरचं भिक्षा मागणार आणि ते उरणार आणि मग फेकणार, म्हणजे ते वाया जाणार, त्याचा उलट दोष जास्त आहे. तर असा अर्थ नसून
एकाच ठिकाणी एकाच घरी दररोज भिक्षा न मागता वेगवेगळ्या आपण घरांमध्ये भिक्षा मागितली पाहिजे, अशा अर्थाने हे सूत्र आलेलं आहे. त्याचे 2-3 वेगवेगळे अर्थ येतात, परंतु हा अर्थ अत्यंत महत्त्वाचा आहे का दररोज एका घरी भिक्षा जर मागितली तर अडचणी होतात, किंवा ज्या घरी भिक्षा मागितली त्याच घरी जेवलो तर त्यांना ती सवय लागेल, बाबा येत जा जेवायला, आम्ही देत जाऊ, नाही तर मग आम्ही कशाला भिक्षेला मागता, तुम्ही भिक्षा कशाला जाता, आम्ही डबेच देतो, आम्हाला काहीतरी घडल. तर ह्या ज्या गोष्टी आहे अशा गोष्टी करू नये, जेणेकरून धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होणार नाही. जेविता आवडी गोडी न व्हावी. आता जेवताना आवड गोडी असली नाही पाहिजे. आपण एकदम इंद्रियार्थ रस न सेवा हे सूत्र येऊन गेलेलं आहे. तर इंद्रियार्थ आपण खाऊ नये. गोडी आवडी मग टेस्ट असेल, आपल्याला हेच पाहिजे तेच पाहिजे, त्याच्यामध्ये असंच पाहिजे तसंच पाहिजे, तर ह्या ज्या गोष्टी आहे त्याची आपल्या जिभेला आवड निर्माण होईल किंवा टेस्ट निर्माण होईल, ती आवडीतून आपण धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होईल. तर असं आपण जेवताना गोडी घेऊन रस घेऊन एकदम आवडीपूर्वक जेवलो नाही पाहिजे. देवाने सांगितलं आज ती पोकळ आहे, ओटळ आहे, टाकलं का ते आत जाणारच आहे, तर त्या पद्धतीनं साधकाने जेवलं पाहिजे. आता नामधारक वासनिकांनी सुद्धा या गोष्टीचा विचार जर केला तर जेविता आवडी गोडी न व्हावी, जर असा विचार केला तर घरामध्ये वाद होण्याची शक्यताच निर्माण होणार नाही. तर मला ही भाजी आवडत नाही, मला जी आवडती तीच कर, किंवा मला दररोज विचारून करत जा, त्यातून बऱ्याच गोष्टीची वाद होण्याच्या शक्यता असतात. म्हणून जेवताना जर आपल्या जिभेवर आवड निवड जर नसली, फक्त पोट भरण्याचा उद्देश, जगण्यासाठी परमेश्वराने सांगितलं इंद्रियार्थ न सेवा, फक्त जगण्यासाठी जेवण आपल्याला करायचं आहे, जे समोर आलं पात्री पडिले भोजन केजे, जे पात्रात आलं जे आपल्या समोर आलं ते जेवणच आहे, भोजनच आहे, अन्नच आहे, हा उद्देश ठेवून आपण जर जेवलो तर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. ती सवय लागली तर पुढं जाऊन धर्म टिकवायला, धर्म सांभाळायला, धर्माच्या अनुषंगाने निग्रह करायला अत्यंत सोपं होऊन जातं. आणि हा जो जड पदार्थ आहे या ज्यांनी सांभाळला तो मात्र धर्माला सांभाळला, कारण जड पदार्थावरूनच सुरुवात होत असते पुढं जाण्याची. आणि म्हणून जड पदार्थावरती कोणत्या प्रकारची आवड निवड नसली तर मग आपल्याला कोणत्या प्रकारच्या अडचणी येत नाही. आणि मी सांगत असतो की ज्याला धर्म टिकवायचा आहे, धर्म शेवटाच न्यायचा आहे, त्याचे जर खूप जास्त चोचले जर नसतील खाण्याच्या बाबतीत, जसं आहे तसं ॲडजस्ट करायची विषय संबंध किंवा त्याचा निग्रह असेल तर कोणत्या प्रकारच्या त्याला अडचण येत नाही. ओली बैरव्यास न नेसावे. ओली बैरव्यास म्हणजे पातळ कपडा आपण आपल्या अंगावर घालू नये. स्त्रिया असो पुरुष असो, पातळ कपडा घातल्याने एक दुसऱ्याला विकार निर्माण होण्याची शक्यता होत असते. म्हणून पातळ कपडा असला नाही पाहिजे. जर असला तर आतूनसुद्धा कोणता तरी कपडा आपण वापरला पाहिजे. ओली बैरव्यास, आता ओली म्हणजे ओलं, पाण्याने ओला असं आपण समजू, परंतु ओला कपडा केल्यानंतर तो कसा पातळ होतो आणि आत बाहेर दिसू शकतो किंवा दिसतं, तशा पद्धतीनं हे पातळ कपडाच्या अनुषंगाने हे सूत्र आलेलं आहे. तर साधकांनी कपडा घालताना पातळ कपडा वापरला नाही पाहिजे. मग तो नामधारक वासनिकसुद्धा या गोष्टी पाळू शकतो. ती एक स्टाईल झालेली आहे पातळ कपडा घालून मग त्या गोष्टी करण्याचे. तर तसं न करता आपण साधे सरळ मनुष्य मात्र होऊन या साधे सरळ खादीचे कपडे वापरले तर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, समोरच्याला आकर्षण निर्माण होणार नाही, विकार उत्पन्न होणार नाही आणि आपल्या गरजा अत्यंत सोप्या आणि छोट्या कमी राहतील. या अनुषंगाने आपण साधकांनी राहिलं पाहिजे. आणि तसे जर राहण्याची सवय लागली तर आपल्याला अत्यंत धर्म सांभाळणं सोपं होऊन जाईल. अन्य मार्गाचा संस्कृत न करावा. आता जे कोमळ ज्ञानी आहे, ज्यांना धर्माची एवढी जाणीव नाही, तत्त्वसिद्धांत नाही, किंवा कोणी व्यक्ती असो, नामधारक असो, वासनिक असो, साधुसंत असो, तर परमेश्वराचा अन्य मार्गाचा संस्कृत म्हणजे अन्य मार्गी म्हणजे जे अन्य देवतेचे भक्त आहे, मग ते संन्यासी असतील किंवा अनेक लोक असतील, तर अशा ठिकाणी आपण संसर्ग म्हणजे काय संबंध ठेवला नाही पाहिजे. तिथं संबंध वाढवला नाही पाहिजे. कारण तेच ऐकून आपण आपल्यामध्ये मलिनत्व निर्माण होऊन आपण धर्मावर जाण्याची शक्यता होईल. किंवा आपण चर्चा करत असताना त्याच्याशी जास्त चर्चा झाली तर तो निगेटिव्ह होतो, नकारात्मक होतो आणि आपला व्यवहारसुद्धा बिघडू शकतो. तर आपण त्याच्याबरोबर फक्त तेवढा संबंध असला पाहिजे आणि वारंवार गेलो नाही पाहिजे. आता काही लोक मला म्हणतात की काय हरकत नाही बाबा, आमच्या गावात सप्ताह आहे, कीर्तन आहे, ते बी देवाचं सांगतात, धर्माचं सांगतात, जे चांगलं आहे ते घेण्यासारखं आहे ते आम्ही घेऊ, मग जायला काय हरकत आहे. तर ह्या एवढा जर पक्का नसेल तर तो तिथं विषय व्यवस्था करू शकत नाही. विषय व्यवस्था करू जाणे त्याशी जायला सांगितलं देवाने. तर तो विषय व्यवस्था जर करू शकत नसेल तर जायचंच नाही, जाऊन उपयोगच नाही.
अन्यथा अरे हे बी खूप चांगलं सांगतात, कसे चांगलं सांगतात, पुराणातलं सांगितलं, इकडूनचं सांगितलं, तिकडूनचं सांगितलं, आणि त्यातून आपण विकल्पला जाऊन धर्मावरून जाण्याची शक्यता असते. म्हणून अन्य जे कीर्तन आहे, प्रवचन आहे, अन्य काही व्याख्यानं आहे, या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. अन्य मार्गाच्या गुंफे न वाचावे. परत अन्य मार्गांची गुंफ्या म्हणजे काही आश्रम असतात, काही मंदिरं असतात, काही अन्नछत्र चालवतात अन्य मार्गाचे लोक, तर तीर्थक्षेत्र जे आहे अशा ठिकाणी या गोष्टी असतात, तर तिथं आपण टाळलं पाहिजे. तिथं गेलोच नाही पाहिजे. गुंफा म्हणजे त्यांचे साधनेचं ठिकाण आहे, तिथं गेलोच नाही पाहिजे आपण. ते गेलं तर विकल्प तर निर्माण होणारच होणार, परंतु आपण धर्मावरून जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून अन्य मार्गाच्या व्यक्तीबरोबर, अन्य मार्गीयांच्या ठिकाणावरती आपला संबंध राहिला नाही पाहिजे. तेवढ्यापुरता तेवढा एक व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून जर आलाच संबंध संग्रह पाळण्याच्या उद्देशाने तेवढा तेवढा ठेवला पाहिजे. अन्यथा जर आपण सतत जाऊन बसलो, चर्चा केलो, गप्पा मारत बसलो, मग तुमचं ना आमचं, तुमचं असं ना आमचं असं, आणि आम्ही परमेश्वराची भक्ती करतो, तुम्ही देवतेची करता आणि ते देवते, त्याच्या श्रद्धेला हात घातल्यासारखं होईल आणि त्यातून विक्षुब्ध होऊ शकतो. उद्या काही होऊ शकतं, हिंसेपर्यंत गोष्ट जाऊ शकते. म्हणून देवाने स्पष्ट सांगितले जाऊ नका. विषय व्यवस्था करू जाणे तर त्यांनी जायचं असतं. की काही कादंबऱ्यासुद्धा असतात, जसं मृत्युंजय आहे, कर्णावरती कादंबरी, छावा आहे छत्रपती संभाजी राजांवरती, तर हे नायक असल्यामुळं त्यांचं उदात्तीकरण केलेलं आहे. एखादा कोमळ ज्ञानी असेल आणि जरी त्यांनी त्या कादंबऱ्या ऐकल्या, वाचल्या, तर त्याला ती विषय व्यवस्था करता नाही आली, तर तो म्हणशी श्रीकृष्ण महाराजांनी कर्णावरती तर अन्याय केला. कर्णच खूप मोठा शक्तिमान होता आणि तोच खरा होता. किंवा छत्रपती शिवाजी संभाजी राजे असेल, छत्रपती शिवाजी राजे असतील, तर हे राजे नसून कोणते तरी देवतेचा अवतारच आहे असं समजूनही बी ती भक्ती करायला आपण सुरुवात करतो. एक मनात विकल्प येऊ शकतो. म्हणून आपण व्यावहारिक सेन्स जोपर्यंत धर्माच्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही, धर्मतत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने एक परिपक्वता आपल्या विचारामध्ये येत नाही, धर्माच्या आचाराच्या अनुषंगाने, त्यागाच्या अनुषंगाने परिपक्व विचार आपल्या मनामध्ये जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण या गोष्टी टाळल्या पाहिजे. जरट झाले तर त्या गोष्टी आपण विषय व्यवस्था करू शकतो, अन्यथा यातून धर्मावरून जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण अन्य मार्गीयांचा संसर्ग असेल, अन्य धर्मियांची गुंफा असेल, या आपण गेलो नाही पाहिजे. देवळी निद्रा न कीजे. आता साधक आटन विजन करत असताना या असा प्रसंग येतो अन्य देवतेच्या ठिकाणी, परंतु नामधारक वासनिकसुद्धा मला सांगतात की बाबा आम्ही असं स्थान करायला चाललो होतो, परंतु वेळ झाला आणि बरेच लांब होतं, तर मग एक मंदिर होतं, त्या मंदिरात आम्ही जाऊन झोपलो, तर मग काही दोष लागला का किंवा काही होईल का आम्हाला. तर या गोष्टी टाळल्या पाहिजे. तिथं गेले तुम्ही, मग त्यांनी हे पण सांगितलं का पहाटे आम्ही झोप लागली होती, थकलेलो होतो, मग पहाटे तिथं 6 वाजता ते लोक आले, त्यांनी ते देवतेचं जी आहे पूजा अर्चा ती चालू केली, मग आम्ही उठलो. आणि मग आता ते लोक म्हणशील हे धार्मिक लोक आहे, कुठंतरी प्रवास करणारे, हे उठले फ्रेश झाले, पण यांनी देवतेची भक्तीच म्हणजे स्मरणच केलं नाही किंवा डोकं टेकवलं नाही, इथं हातही जोडले नाही, तर ते नकारात्मक होऊन जातील. तर ह्या ज्या गोष्टी आहे या आपण टाळल्या पाहिजे. देवतेच्या मंदिरात, देवळी असेल, छोटी असेल, मोठं असेल मंदिर असेल, किंवा तिथं तीर्थक्षेत्र असेल, जिथं काही भक्त निवास असतात, काही ठिकाणी काही अन्नछत्र असतात, काही ठिकाणी काही हॉस्टेल तयार केलेले असतात, तर ह्या ज्या गोष्टी आहे इथं आपण गेलोच नाही पाहिजे. त्या हद्दीत आपण टाळलं पाहिजे. ती हद्दीत जर गेलो तर त्या देवता आपल्याला आपलवतील आणि धर्मावरून जाण्याची आपली शक्यता असते. म्हणजे देवळी निद्रा न कीजे, विखो न सेवी तरी जीव काही का मरतो असे, निरोध साहिले आधी का योग्यता होय, दक्षता होय म्हटले. विखो म्हणजे विषय. परमेश्वर सांगतात अहो विषयाला जर सेवन नाही केलं तर तुम्ही काय मरणार आहे का म्हटले. जर ते सेवन नाही केलं तर अधिक योग्यता तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते. अधिक योग्यता निर्माण होऊन धर्माला तुम्ही अधिक दक्ष होऊ शकतात. त्याच्यामुळं विषय हा कंपल्सरी आहे. शारीरिक भूक आहे, शारीरिक त्या व्याधी आहे किंवा त्या नाड्या आहे, अशी विषय व्यवस्था न करता परमेश्वराने विकाराला शून्य निर्माण करायला लावलेले, त्यातून आपण बाहेर पडलो पाहिजे. जोपर्यंत विषयाला आपल्या मनामध्ये घाण म्हणून स्वीकारत नाही, नकारात्मक म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत आपण साधनाच करू शकत नाही. त्याची आवडी, त्याचं चिंतन जर आपल्या मनामध्ये येत असेल तर आपण साधनेवरती राहू शकत नाही. आणि यातून बाहेर पडण्याचं हेच एक कारण आहे की त्या बाबतीत आपण नकारात्मक विचार केला पाहिजे, घाण म्हणून आपण त्याकडे बघितलं पाहिजे. त्यावेळेसच आपण
हे टाळण्याचा प्रयत्न करू किंवा आपण जीवनामध्ये टाळू. परमेश्वर म्हणतात हे कंपल्सरी नाही आहे, ही शारीरिक भूक नाही, ही शारीराची गरजसुद्धा नाही आहे. त्याच्यामुळं परमेश्वर स्वतः सांगतात की जर ते नाही केलं तुम्ही काय मरणार आहे का? तुम्ही काही मरत नाही, उलट फायदा आहे, योग्यता होते, दक्षता निर्माण होते. म्हणून विषयाच्या बाजूने बरेच लोकांची एक मानसिकता तयार झालेली आहे की ही जी गोष्ट आहे ही नाही घेतली, नाही केलं तर यदा कदाचित आपल्याला काही त्रास होऊ शकतो किंवा ती एक शारीरिक गोष्ट आहे, शारीरिक भूक आहे. तर ह्या बाजूनी विचार न करता विज्ञानाने जरी काही सांगितलं पण शास्त्र मात्र ते मानत नाही आणि विज्ञानसुद्धा ते मानत नाही. परंतु अर्धवट विज्ञानवादी जे आहे ते या गोष्टीचा उहापोह करून या विषयाचं उद्यत्तीकरण करतात. परंतु परमेश्वरांनी विषयाच्या अनुषंगाने बऱ्याच सूत्र अत्यंत स्पष्ट पारदर्शक सांगितलेले. त्यातलं हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे का आपण काही मरत नाही, त्याच्यामुळे विषयाला घेऊन आपण पुढं चालण्याची काही गरज नाही. एकू विधी किंकरू हे एकू परमेश्वर किंकरू. आपण विधी किंकरा न होय, परमेश्वर किंकरा होय. परमेश्वरांनी सांगितलं आहे की विधी किंकर आपण झालो नाही पाहिजे, आपण विधीच्या किंकर झालेलो आहे. किंकर म्हणजे काय? त्याच्यामध्येच अडकून गेलो, त्याच्यामध्येच आपल्याला ती सवय लागून गेली, त्याच्यामध्ये ते नियमन होऊन गेलं. विधी केल्याशिवाय आपल्याला धार्मिकता केल्यासारखं वाटतच नाही, विधीशिवाय धर्मच नाही ही आपली मानसिकता तयार झालेली आहे. आणि किंकरत्व म्हणजे काय? व्यसन आपल्याला लागलेलं आहे, त्याच्यात आपण अडकून गेलेलो, पूर्णपणे त्यामध्ये वेच निर्माण झालेलं, आवडी निर्माण झाली. परमेश्वर स्पष्ट सांगतात एकू विधी किंकरू, एकू परमेश्वर किंकरू. एक विधी किंकर आहे, विधीच्या अधीन झालेला आहे आणि एक परमेश्वराच्या अधीन झालेला आहे. आता त्याच्याही पुढं जाऊन परमेश्वर अत्यंत स्पष्ट स्टेटमेंट देतात का आपण विधी किंकर झालो नाही पाहिजे, विधी किंकर न व्हावे, आपण परमेश्वर किंकर झालं पाहिजे. आपण परमेश्वरांनी जे आपल्याला सांगितलं आहे ते आपण केलं पाहिजे. परमेश्वरांनी आपल्या तत्त्वज्ञानात, सिद्धांतात, साधकाला जे सांगितलेलं आहे, जे वारलं आहे ते नाही करायचं आहे, जे सांगायला जे करायला लावलं आहे ते करायचं आहे. म्हणजे परमेश्वर हे आपल्यासाठी प्रमाण आहे. परमेश्वराच्या श्रीमुखीची ब्रह्मवाणी, ब्रह्मविद्याशास्त्र हे आपल्याला प्रमाण आहे. आणि म्हणून जे वारीलं ते न की, जे परमेश्वर स्पष्ट सांगितलेले, जे नाही करायला लावले ते नाही करायचं, जे करायला लावलेले ते करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, सातत्यपूर्ण प्रयत्न करायचा आहे, तर दैवसुद्धा आपल्याला सहाय्य होतं. आणि हे सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण विधीच्या इतकं किंकर झालेलं आहे का आपल्याला उठताना विधी, बसताना विधी, क्रिया करताना विधी, स्नान करताना विधी, घरात देवपूजा करताना विधी, विधीशिवाय होत नाही. एक नॅचरल एक भाव, एक स्वभावत निर्माण झालं पाहिजे, तो विधी म्हणून राहिला नाही पाहिजे. एक स्वभावत या ज्या गोष्टी आहे नॅचरल जर झाल्या तर परमेश्वरावर आवडी निर्माण होईल, धर्मावरती आवडी निर्माण होईल. आणि त्या ज्या गोष्टी आहे कळत न कळत आपण अशा पद्धतीची धार्मिकता करू का ती आपल्याला स्वभाव प्रकटित जीव म्हणजे. परमेश्वराने स्पष्ट पूजनीय माईम भटांच्या पहिल्याच भेटीत सांगितलेलं आहे. पूजनीय माईम भट म्हणतात की आम्ही केल्याने मुंचन होत नाही, तुम्ही सांगितलं आहे, तुम्ही जे केल्याने करायला लावलं आहे त्यांनी मुंचन होईल, असं कसं काय? तर देव म्हणतात स्वभाव प्रकटित जीव म्हणजे ते दास्यमोचक जे आहे, दास्य हे जीवाचा स्वभाव आहे आणि ते प्रकटला पाहिजे, स्वभावच झालं पाहिजे, नॅचरल झालं पाहिजे, नैसर्गिक झालं पाहिजे. जसं आपण सकाळी उठल्यानंतर साऱ्या गोष्टी नॅचरल करतो, आपल्याला आठवण करायची गरज नाही, आपल्याला कोणातरी सांगण्याची गरज नाही. जे आहे ते स्वभावाला आपण जातो, दात घासतो, आंघोळ करतो, भूक लागली तर जेवण करतो, ताण लागली तर पाणी पितो, हे सारं स्वभावत आहे, आपल्याला कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही. तसं धर्म ही स्वभावत करण्याची प्रक्रिया आहे, नॅचरल करण्याची प्रक्रिया. आपण ओढून ताडून करत असतो, मला वाटलं हे करा, मला वाटलं ते करा. म्हणजे जीव जीवाच्या कडेनी धार्मिकता जी करतोय त्याच्यातून जो रिझल्ट आहे तो तेवढा भेटू शकत नाही. पण परमेश्वराच्या कडेनी झालं पाहिजे. परमेश्वराच्या कडेनी जर झालं तर त्या क्रियेचा स्वीकार होतो आणि त्याला परमेश्वर किंकर होणं. मला देव आवडतं, आपल्याला देवाव्यतिरिक्त सारं आवडतं, हे चुकीचं आहे. देव आवडला पाहिजे. देव आवडला तर देवाने जे सांगितलं आहे तेच आपण करणार आहे, देवाने जे सांगितलं आहे तेच आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. देवाने जे नाकारलेलं आहे ते आपण कधीच करणार नाही. का तर देव आवडतो आपल्याला. आपल्याला देव न आवडल्यामुळं आपण जे नाही सांगितलं ते बी करतो, जसं राहायला सांगितलं तसं राहत नाही, जसं वागायला सांगितलं तसं वागत नाही, जसं बोलायला सांगितलं तसं बोलत नाही. याचा अर्थ काय की आपल्याला देव आवडत नाही, आपल्याला धर्म आवडत नाही. देव आणि धर्म आवडायला लागला का जे देवाने सांगितलं तेच आपण करू. हिंसा न करावी, हिंसा तर करूच नाही. आता हिंसा म्हणजे काय, कोणाला मारणं असं नव्हे, कोणाचं मन दुखवणं ही सुद्धा हिंसाच आहे. कोणाचा नकारात्मक विचार करणे, कोणाची बदनामी करणे, कोणाच्या बाबतीत चुकीची प्रतिक्रिया देणे, ज्याला ओळखलेलं नाही त्या संदर्भात आपण त्याची इकडं तिकडं काहीतरी चुकीची गोष्ट सांगितली, ही एक हिंसाच आहे.
त्याच्यामुळं परमेश्वर स्पष्ट सांगितलं, ओठांतर निघाले ते देशांतरात आहे. त्याचं मन दुखवलं, एक हिंसाच आहे. एक जाती चांडाळ, कर्म चांडाळापेक्षा जाती चांडाळ परमेश्वर स्पष्ट सांगतात. आपण जे कर्म चांडाळपण जे करतो आहे, हे बोलण्यातून, वागण्यातून, विचारातून, हे परमेश्वराला अपेक्षित नाही. त्याचा शिरच्छेद करा म्हटले, परंतु कोणाचं मन दुखू नका. म्हणजे एकदा मारणं तर गोष्ट एकदाच घडेल, परंतु एखाद्याचं मन दुखवलं तो पुन्हा पुन्हा जर पळत राहिलं, त्याला ते आठवत राहिलं, तर पुन्हा पुन्हा आपल्याला त्या हिंसेचं पातक लागतं. हिंसा न करावी. हिंसा अत्यंत सूक्ष्म परमेश्वराने सांगितलेली. आपल्या धर्मात जेवढी सूक्ष्म हिंसा सांगितली तेवढं कोणत्याही तत्त्वज्ञानात सांगितलेलं आहे. मुंगीचंही वाईट चिंतायचं नाही, वाईट चिंता नाही, मारायचा तर विषयच नाही, मनातसुद्धा त्याचं वाईट आणायचं नाही. म्हणजे एवढी सूक्ष्म हिंसा, कोणाचं मन दुखवायचं नाही, एवढी सूक्ष्म हिंसा कोणत्या तत्त्वज्ञानात सांगितलं. परंतु ह्या अवस्थेला जाणं एवढं सोपं नाही. त्याला अत्यंत पॉझिटिव्ह विचार करून परमेश्वर तोची व्हावं, तोची भेटावं, हे सतत ध्यास, सातत्यपूर्ण आपला प्रयत्न, आणि त्या प्रयत्नातून आपली एक वैचारिक अवस्था, परिपक्वता निर्माण करणं, हीच एक साधना आहे. मग तो नामधारकही करू शकतो, वासनिकही करू शकतो. ते काय कपडे घातल्यानेच करायचं असतं असं थोडी. नामधारक वासनिकांनीसुद्धा या गोष्टी करायच्या असतात. हिंसा न करावी. हिंसा न करण्यासाठी आपला सतत प्रयत्न असला, कारण हिंसा पाप, पापातो नरक. आणि हे चारही युगामध्ये हिंसा हे पाप आहे. नुसतं कलियुगातच नाही. आणि कलियुगामध्ये तर क्षणाक्षणाला पावलोपावली हिंसाच हिंसा आहे. त्याच्यामुळं आपण तो विचार केला पाहिजे. हिंसानं परद्राव्याच्यानी नावे पडिला कावडा आद करुनी ने घ्यावा. म्हणजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे परद्राव्याच्यानी नावे, पडिला कावडा परद्रव्य आहे ना, त्याचं आद करून आपल्या स्वतःतून, आपल्या मनातून, आपल्या विचारातून आणि आपल्या अपेक्षेतून आपण त्याला हातसुद्धा नाही लावला पाहिजे. रस्त्याने जाताय काहीतरी पडलाय कोणाचा कवडा, आपण हातला, कारण तो आपला नाही आहे. तर आज आपण, म्हणून नैतिकता धर्माचा पाय आहे. धार्मिकता कळत असताना जेवढी तुम्ही नैतिकता सांभाळाल तेवढा धर्म तुम्ही सांभाळत आहे. जेवढी तुम्ही नैतिकता सांभाळाल तेवढा धर्म तुम्हाला सांभाळेल, लक्षात घ्या. पण तू इथंच आपली गल्लत होते. आपण म्हणतो व्यवहाराची गोष्ट व्यवहाराच्या पद्धतीने करायची आणि मग तिथं अनैतिकता करतो. मग साधकसुद्धा असतो. त्या साधकाने जर एखाद्याला खोटं बोलून पंगत जरी घेतली, एखाद्याच्या अडचणीचा, एखाद्या मजबुरीचा, एखाद्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याच्या खिशातून पैसे काढले, त्याला चुकीचं कर्मकांड करायला लावलं, त्याच्याकडून काही पैसे द्रव्य मिळवण्याचा प्रयत्न केला, तर हे सुद्धा परद्रव्य आहे. परमेश्वराने सांगितलेलं ते आद करून न घ्यावा, तर आपण घेतो आहे आणि आपल्याकडेने घेतो आहे आणि आपल्या कुशळतेने त्याला लुटतो आहे, तर हे सर्वात मोठं पाप आहे आणि ही अनैतिकताच आहे. आणि हा जीव परमेश्वराला कधीही प्राप्त करू शकत नाही. या साधनेवरती तो कधी टिकू शकत नाही, सातत्यपूर्ण तो वागू शकत नाही. म्हणून ज्यांनी हे सांभाळलं त्यांनी सारंच सांभाळलं, नैतिकता. आणि मग तुमच्या सामाजिक जीवनातले असेल, कौटुंबिक जीवनातले असेल, वैयक्तिक जीवनातले असेल, धार्मिक जीवनातले असेल, जी बी आहे ती जर सांभाळली तर आपापच बाकीच्या गोष्टी आपाप सैल होऊन जातात आणि सुटतात. कारण यातूनच साऱ्या गोष्टी होतात. आपल्याला कोणाच्या विषयी, कशा तरी विषयी अभिलाषा निर्माण होणं, मग तो पैसा असेल, मानपान असेल किंवा दुसऱ्याचं काही वस्तू असेल, त्याच्याविषयी अभिलाषा निर्माण होणं हे आपण आद करून घेण्यासारखंच आहे. म्हणून या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. प्राप्त विषयांचा त्याग करावा. आता कलियुग हे विषय बळदे, विषय बळत आहे. जीव हा विषय राम आहे आणि विषय हा सतत प्राप्त होतच असतो, क्षणोक्षणी, पावलोपावली. आणि परमेश्वर म्हणतात प्राप्त विषयांचा त्याग करावा. प्राप्त विषय झाला का त्याचा त्याग करायचा, क्षणोक्षणी त्याग करायला लावलेला आहे. मग तो पैसा असेल, जड पदार्थ असेल, चेतन पदार्थ असेल, साऱ्याच गोष्टी असेल, मानपानाच्या गोष्टी असेल, अभिलाषा असेल, साऱ्या प्रत्येक गोष्टी या येतात. वीक का एक मुख वीक होतो, हजारो मुख परमेश्वर सांगतात. तर या प्राप्त विषय जर झाला तर त्याचा त्याग कर. नका नाही म्हणण्याची इच्छा झाली पाहिजे किंवा नाही म्हणण्याची वृत्ती असली पाहिजे. परमेश्वराचा साधक कोण? का ज्याला नाही म्हणता आलं पाहिजे, ज्याला नाही म्हणत राहिलं पाहिजे, ज्यांनी नाकारलं पाहिजे, ज्यांनी अपेक्षा ठेवली नाही पाहिजे, स्वार्थ भावनेनी अभिलाषा निर्माण झाली नाही पाहिजे. तो दैवराटीचा, तो मानव, तो परमेश्वराचा भक्त. नाही तर येऊ द्या, हे येऊ द्या, स्वतःहून मागून घ्यायचं किंवा मग ते मिळवण्यासाठी काहीतरी क्लुप्त्या वापरायच्या, आयडिया वापरायच्या, हा मानव असू शकत नाही, हा धर्माचा असू शकत नाही. म्हणून या ज्या गोष्टी आहे प्राप्त विषयाचा त्याग करावा. विषय तर प्राप्त होतच राहणार आहे क्षणोक्षणी, पावलोपावली. त्याचा त्याग मात्र आपल्याला जमला पाहिजे, त्याचा त्याग आपल्याला करता आला पाहिजे. आणि धर्माचा पाया आहे त्याग. त्यागातूनच धर्म निर्माण होतात.
त्यागाशिवाय धर्म नाही, त्यागाशिवाय परमेश्वर प्राप्ती नाही, त्यागाशिवाय साधना नाही. आणि तोच त्याग आपल्याला जर करता येत नसेल तर मात्र आपण धर्माचे नाही, हे लक्षात घ्या. मग तो नामधारक असो तो बी त्याग करू शकतो. अनैतिक आहे, चुकीचं आहे, तो त्याग करू शकतो. जे योग्य आहे ते स्वीकारू शकतो. वासनिक आहे त्याग करू शकतो. साधू संत आहे तर तो विषयच नाही, त्यांना तर क्षणोक्षणी त्याग करायला लावले. देवतेशी निरोध होय ऐशी सेवा न कीजे. देवतेशी म्हणजे आता इथं परमेश्वराच्या मार्गीयांना साधकांना निरोध होईल म्हणजे त्रास होईल अशी सेवा आपण केली नाही पाहिजे, जबरदस्ती केली नाही. तर आपण साधू संत नाही बाबा आम्हाला काहीतरी घडलं पाहिजे. बाबा म्हणता मला शुगर आहे, मला अडचण आहे, मी आजारी आहे, माझं पोट भरलेलं आहे, नाही काहीतरी घ्या, थोडं तरी घ्या. ही सेवा चुकीची आहे, त्याला त्रासदायक आहे. अशी सेवा परमेश्वराला अपेक्षित नाही. आणि परमेश्वर स्वतः सांगतात की मला त्रास होईल अशी सेवासुद्धा करू. आता परमेश्वराला त्रास होईल अशी कोणती सेवा आपण करतो आहे? परमेश्वराने जे सांगितलं आहे ते न करणं हाच परमेश्वराला त्रास दिल्यासारखा आहे. त्या धर्मावरती न चालणं हाच परमेश्वराला त्रास दिल्यासारखा आहे. ते तत्त्वसिद्धांत न पाळणं हाच परमेश्वराला त्रास दिल्यासारखा आहे. म्हणजे देवतेशी सेवा करायची, परमेश्वराची सेवा करायची म्हणजे धर्म पाळायची. धर्म न पाळणं म्हणजे परमेश्वराला त्रास दिल्यासारखं, खंती आणले म्हणजे त्रास दिल्यासारखं. म्हणून आपण परमेश्वराच्या चौकटीत जेवढं आपल्याला जमेल तेवढं केलं पाहिजे. कळत न कळत आपल्याकडून नाही झालं तर त्याचं दुःख आपल्याला असलं पाहिजे. ते दुःख करून आपण त्यावरती परत चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर परमेश्वराचं सहाय्य होतं. नाही तर देवाने सांगितलं एक आपलं राहणीमान बदललं, आपली विचारधारा बदलली, आपले अभिलाषा बदलल्या, आपली साधना बदलली, आपण सारंच बदलवलं आहे आणि आम्ही दैवराटीचे सांगतो, आम्हाला देवच आवडतो असं सांगतो, तर हे सारं चुकीचं आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात देवतेशी निरोध होय ऐशी सेवा न कीजे. मला त्रास होईल अशी कोणत्या प्रकारची सेवा करू नये. आता सेवा म्हणजे आपल्या डोक्यात एकच आहे का, स्थानाची सेवा करतो, विषयाची सेवा करतो. आता ते काही परमेश्वर नाही आहे, ते स्थान आहे, विशेष आहे. हे मानवनिर्मित केलेला एक भावक्रिया आहे, तो भावविधी आहे. त्याला तत्त्वसिद्धांत, त्याला कोणत्या प्रकारचं प्रमाण नाही. आपण ते करत असताना आपले पॉईंट दाबल्या जातात, आपल्याला फ्रेश वाटतं, तेवढा वेळ जातो किंवा तेवढं स्मरण करतो. तर नवीन जो साधक आहे उपदेशी, त्याला काहीतरी प्रोग्राम असावा म्हणून साधं लोक सांगतात की बाबा सेवना कर, तुझ्या अडचणी दूर होतील, तुझे प्रॉब्लेम दूर होतील. तर त्यांनी 25 वर्ष जर तेच करत राहिला तर याचा अर्थ काय? पहिलीत गेलेला विद्यार्थी जर दुसरीत गेलाच नाही तर त्या पहिलीत जाण्याला अर्थ काय राहिला? म्हणून आपणही विचार केला पाहिजे की हे किती दिवस करायचं आणि कशासाठी करायचं. आपणही आपल्या गुरूंना विचारलं पाहिजे का बाबा तुम्ही हे सांगितलं होतं, दत्तात्रय कवचाचं पारायण करायला सांगितलं, संकष्टाहरण स्तोत्र पारायण करायला सांगितलं, मी सेवा करायला सांगितलं, तर महिना झाला आता इथून पुढं काय हेच करू कंटिन्यू. आपण विचारत नाही, साधू सांगती नाही आणि मग 25-25 वर्ष सेवना करणारे लोक, 25-25 वर्ष दत्तात्रय कवचाचं पारायण करणारे लोक मी पाहतोय. म्हणजे आश्चर्य आहे की आपण आपल्या डोक्याचा थोडाही वापर करत नाही का याच्याही पुढं काही असू शकतं, याच्याही पुढं काही करावं लागेल, याच्याही पुढं काहीतरी आहे की नाही हे विचारावं लागेल, हे आपण विचारच करत नाही. म्हणजे तो मानव असू शकत नाही. म्हणजे ते दृष्टपर भक्तीनं, लालचेनं आसक्ती निर्माण होऊन जी भक्ती करतो तो ज्ञानी किंवा दैवराटीचा होऊ शकत नाही. दैवराटीचा कोण आहे? का ज्याला कर्म करत असताना अनासक्त निर्माण झालेलं आहे, तो अनासक्ती कर्म करतो आहे, कोणत्या प्रकारची आवड नाही आहे, माझ्या देवानी सांगितलं आहे म्हणून करतो आहे, ह्या उद्देशाने करणारा तो साधक ज्ञानी असतो. आसक्त निर्माण करून साधक होऊ शकत नाही. म्हणून सेवा कोणती, कशी, कुठं करावी, कशा पद्धतीने करावी म्हणजे शास्त्राचा अभ्यास करणं ही सेवा आहे. नकारात्मक शास्त्राचा अभ्यास करून नकारात्मक विचार करणं, कोणाला तरी चुकीचं सांगणं ही असेवा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. शास्त्र समजून उमजून आपल्या जीवनामध्ये उतरवणं, जशा पद्धतीनं आहे तसं पद्धतीनं उतरवणं, जशा पद्धतीनं समजवलं आहे, समजलं आहे, कळालं आहे तशाच पद्धतीने दुसऱ्याला सांगणं ही सेवा आहे. चुकीचं सांगणं, चुकीचं वागणं, चुकीचं बोलणं हे सारी परमेश्वराला त्रास देणारी सेवा आहे आणि ती आपण करू नये ही परमेश्वराला अपेक्षित आहे. पुरुषोत्तम क्षेत्रानं वाचावे. आता पुरुषोत्तम क्षेत्र म्हणजे तीर्थक्षेत्र जे आहे, काही उत्तम क्षेत्र म्हटलं जातं कर्मराटीमध्ये, मग ते पैठण असेल, त्र्यंबक असेल, आताच्या काळामध्ये जिथं जास्त उदू झालेलं आहे, शिर्डीसारखे स्थानं असतील तर तिथं आपण जाऊ नये म्हटले. कशालाच जाऊ नये, जाण्याचं काही कारणही नाही. पण काही नामधारक वास्तविक म्हणतात की आम्ही अन्य मित्रांबरोबर जातो, मग ते आपल्या देवाला येतात, मग आपण त्यांच्याकडे गेलं तर काय, तर जाऊ नये.
ते आले तर त्याचा फायदा आहे, आपण गेलो तर आपलं नुकसान आहे. कारण आपण देवतेच्याकडे जातो आहे आणि ते येत आहे परमेश्वराकडे, फायदा त्यांचा आहे. त्याच्यामुळं त्यांना आपण समजावता आलं तर सांगा, अन्यथा बाबा तू नाही आलं तर चालेल परंतु मी पण येणार नाही. हा विषय वादाचा नाही आहे, तुम्ही तुमचं सांभाळा, आम्ही आमचं सांभाळू. वादापेक्षा थोडंसं सुरक्षित अंतर ठेवलं तर कधी चांगलं. आपण धर्मावरून जाण्यापेक्षा तर त्यांची संगत तुटली तर कधीही चांगलं. आणि म्हणून या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजे की पुरुषोत्तम क्षेत्र न वाचाय. देवाने स्पष्ट सांगितलं आहे का अशा ठिकाणी जाऊ नये, कारण ते आपलावतात. आपल्यामध्ये मलिनत्व निर्माण होतं. मलिनत्व निर्माण होऊन आपण धर्मावरून जाऊ शकतो. धर्मावरून जाणं म्हणजे किती मोठं नुकसान, त्याच्यापेक्षा जास्त कोणतं नुकसानच नाही आहे. जगामध्ये कोणतंच मोठं नुकसान नाही. सर्वात मोठं नुकसान आहे आपला बोध जाणं, आपण धर्मावरून जाणं. बाकी दुसरं कोणतीही गोष्ट नुकसान ती मी भरून निघते ही कधीच भरू शकत नाही. ही सृष्टी वाया जाते. सृष्टी वाया गेली तर ही संधी परत दुसऱ्या सृष्टीतच भेटेल. त्याच्यामुळं दुसरी सृष्टी येईपर्यंत ती संधी मिळेपर्यंत आपल्याला किती दुःख आणि किती नरकात जावं लागेल याचं लिमिटेशनच नाही. याची कोणत्याही प्रकारची मर्यादाच नाही. त्याची आपण विचारच करू शकत नाही. म्हणून सर्वात मोठं नुकसान आहे आपण धर्मावरून जाणं. आणि त्याच्यासाठी न जाण्यासाठी सतत आपला प्रयत्न असला पाहिजे. संसाचार न शोधेत म्हणजे काय? भेदाभेद. हा छोटा, हा मोठा, हा शुद्ध, हा अशुद्ध, पवित्र, अपवित्र, किंवा चांगलंच आहे तेच घ्यायचं आहे, वाईट आहे ते सोडायचं आहे, याचं शोधत नाही बसलं पाहिजे. काही लोकांना तर समोर ताट जरी असलं ना तरी ते भाजी चांगली आहे का, ती खराब तर नाही झाली, चपातीचा वास घेऊन पाहतील, भाजीचा वास घेऊन पाहतील. समोरचा माणूस आहे त्याच्याबद्दल पूर्णपणे जोपर्यंत समजत नाही दोन त्याच्याशी बोलणार पण नाही. हा स्वच्छ आहे, हा अस्वच्छ आहे, त्याच्या कपड्याकडंच लक्ष जाईल. तर आपण विचाराकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्या वागण्याकडे, त्याच्या राहणीमानावरती न लक्ष देता त्याच्या वागण्यावरती, त्याच्या बोलण्यावरती, त्याच्या विचारावरती, त्याच्या प्रगल्भ विचारावरती, त्याच्या त्यागावरती आपण विचार केला पाहिजे. आपण काय करतो, बाह्य अंगाने पाहतो आणि त्याची जजमेंट लावतो, समजून घेतो, जाणून घेतो आणि आपण आपल्याच मनाने ते विचार करून त्याच्याबद्दल आपले विचार आपण ठरवत असतो. म्हणून या ज्या गोष्टी आहे हे अमंगळत्व आपल्या मनाला घाण करणारं असतं, आपल्याला विकल्पाला नेणारं असतं. प्रेतदेहाचं नरक याच्यामुळेच होतं. म्हणून संसाचार न शोधेत हे आपण शोधत नाही बसलो पाहिजे. पुढं आपण सातत्यपूर्ण राहत राहावे. सारवीला उंबरा देखोनी सावम्या न वाचावे. म्हणजे काय की ज्या ठिकाणी काही कार्यक्रम आहे, ज्या ठिकाणी उंबरा म्हणजे आपल्या घराच्या समोर सारवलेलं असतं, रांगोळी काढलेली असते, काही तोरण मंडळाच्या ठिकाणी जशा पद्धती तसंच पद्धतीने सूत्र आहे, तर अशा ठिकाणी साधकांनी जाऊ नये. अशा ठिकाणी भिक्षेला जाऊ नये. अशा ठिकाणी शक्यतो जाण्याचं टाळावं. तिथं कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो पदार्थ बनवलेला असतो, ते निमित्ताचं जेवण असतं, निमित्ताचं भोजन असतं, त्या अनुषंगाने जाऊ नये. आता आजकाल परिस्थिती बदलली आहे. आपले जे उपदेशी नामधारक वासनिक लोक आहेत ते साधू संतांना बोलावतात. मग वास्तुशांतीच्या निमित्ताने, आणखी दुसरे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने यांना आमंत्रित देऊन दंडोत घालून बोलवलेलं राहतं. ते निमित्ताचं त्यांना खावं लागतं, त्याच्या संदर्भात त्यांना पैसा भेटतो, कपडे भेटतात, जे बी आहे ते. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आता कोणी किती सांभाळायच्या आहे त्याच्यावर अवलंबून आहे. ज्याला देव हवा आहे, ज्याला धर्म हवा आहे, परमेश्वर हवा आहे, ज्याला मुक्ती हवी आहे, ज्याला परमेश्वराचा आनंद आहे, त्याच्या जीवनाचं ध्येय फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे, तो मात्र या गोष्टी टाळतो, तो करत नाही. आणि जे धर्मावरूनच गेलेले, ज्यांना त्याची अपेक्षाच नाही राहिलेली, आता खा प्या मजा करा, तर हे मात्र तिथं आपल्याला गर्दी दिसणारच आहे. ह्या गोष्टी मात्र आपण नामधारक वासनिक दशेतसुद्धा करू शकतो. हीच नैतिकता आहे, ही धर्माची नैतिकता आहे. ही जर तुम्ही सांभाळली तर धर्माची चाल पुढं तयार होत असते. पूजा पुरस्कार न स्वीकारावे. आता हे वादातीत विषय आहे भरपूर. देवाने तर सांगितलं पूजा पुरस्कार न स्वीकारावे. आचार्यांनीसुद्धा पूजा पुरस्कार स्वीकारला नाही. पूजनीय भांडारेकरांनी पूजा पुरस्कार स्वीकारले तर देवाने अशा कटाक्ष टाकला आणि त्यांना ग्लानी आली आणि त्यातच ते गेले. तर ही जी पूजा पुरस्कार जी आहे, तर आपल्या मनामध्ये काय की बाबा परमेश्वर आता समोर नाही आहे, मग कोणाच्या तरी निमित्ताने ते स्वीकारतात. आपली तर काही लगेच योग्यता नाही परमेश्वराची पूजा पुरस्कार करण्याची, तर मग परमेश्वरसुद्धा कोणाला तरी निमित्त करून हे स्वीकारतात. म्हणून आपण
पूजा पुरस्कार साधू संतांचे करत राहतो, परंतु ते धर्मावरून जातात आणि ते धर्मावरून जाण्यासाठी आपण निमित्त ठरतो आणि म्हणून आपली धर्माची जी चाल आहे, प्रगती, ती थांबते हे आपल्या लक्षात येत. तर घेणाऱ्यांनी किती स्वीकारायचं, देणाऱ्यांनी किती करायचं हा विषय आहे. पण परमेश्वरानं स्पष्ट सांगितलं पूजा पुरस्कार न स्वीकारावे. म्हणजे न स्वीकारावे म्हणजे साधकाला सांगितलेलं आहे. न करावे असं नाही सांगितलं. न स्वीकारावे म्हणजे काय, कोणीतरी आमची करणारच आहे, पण आता आम्ही घ्यायची का नाही स्वीकारायची की नाही आमचा विषय. नामधारक वासनिकी त्यांची कड करतोच आहे, तो त्यांना करायला लावतानाच आहे. त्याचं ते संस्कार आहे म्हणा किंवा त्याचं अज्ञान आहे, त्याची अभिलाषी आहे धर्माच्या अनुषंगाने, तो करणारच आहे. परंतु देवाने कोणाला सांगितलं पूजा पुरस्कार न स्वीकारावे, ते साधकाला सांगितलेलं आहे. म्हणजे आम्हाला सांगितलेलं आहे न स्वीकारावे म्हणजे घेऊ नये, करणारा करेल. जर असं सूत्र असतं ना पूजा पुरस्कार न करावे, तर मग नामधारक वासनिकाकडे ते बोट दाखवलं जातं. परंतु न स्वीकारावे याचा अर्थ काय, की साधू संतांकडे हे बोट आहे, साधू संतांना हे वचन आहे आणि साधू संतांनी पूजा पुरस्कार स्वीकारले नाही पाहिजे. आजकाल तर या गोष्टीचा खूप उहापोह झालेला आहे. म्हणून मी सांगत असतो की देवाने जे करून घेतलं ते करायचं, का देवाने जे सांगितलं ते करायचं. आजकाल ही स्टाईल झालेली, देवाने जे अवसर केलेले तशा पद्धतीचे अवसर आज आपल्या धर्मामध्ये येत आहे. देवाच्या ठिकाणी आपण साधकाला पाहायला लागलेलो आहे. परमेश्वर सांगितलं परमप्रीतिकार आपण विशिष्ट बुद्धी ठेवू नका. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या अत्यंत आपल्याला घातक आहे आणि म्हणून आपण या गोष्टी टाळल्या पाहिजे. यावरती काही प्रतिक्रिया असेल तर नक्की कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.